प्रेस द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो मी. पुन्हा एकदा देव बाप्पांनी सुंदरशी वेळ दिलेली आहे. या वेळेमध्ये देव बाप आपल्या घरात फार वेळपासून आलेला आहे. पण आज आपण एक गाणं रेकॉर्ड केलेलं आहे आणि ते गाणं इंस्टाग्रामवर टाकलेलं आहे. पाहूया आता त्या गाण्याला किती जण लाईक करतात, किती जण पसंत करतात. कारण देवबाप जे सुचवतो ना मनामध्ये ते केल्याशिवाय मी राहत नाही. म्हणून आपला टाईम थोडासा अर्धा तास पुढं आपण आलेलो आहोत. 8ची भक्ती जवळजवळ 8:30 पावणे 9ला आपण सुरू केलेली. तरी थोडक्यात का होईना आपण वचन घेणार आहोत आणि वचनात जाण्या अगोदर आपण देवाचं आगत स्वागत प्रार्थनेने करूया. आज सुनीताताई आपल्यासाठी सुरुवातीची प्रार्थना करतील. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र अतिथोर सेनाधीश परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देते माझ्या पित्या परमेश्वर बाप्पा. तुला उंचविते गौरवते बाप्पा, आदर मान महिमा देते माझ्या पित्या राजा बाप्पा. या सुंदर वेळेबद्दल देखील तुला धन्यवाद देते माझ्या पित्या परमेश्वरा. दिवसभर सांभाळून बाप्पा, संध्याकाळच्या समय बाप्पा तू प्रार्थनेस आम्हाला एकत्र केलं म्हणून बाप्पा तुला धन्यवाद देते माझ्या पित्या परमेश्वर बाप्पा. आम्ही प्रार्थना करत असताना तुझी मान अशी उपस्थिती असू दे माझ्या परमेश्वर बाप्पा. बाप्पा प्रार्थना करते बाप्पा. बाप्पा तुझे सेवक बाप्पा इतरत्र प्रार्थना करत असताना त्यांच्या संगती सोबती राहा माझ्या पित्या परमेश्वरा. ते जे वचन सांगणार आहेत बाप्पा ते आमच्यासाठी आशीर्वादित कर माझ्या पित्या परमेश्वर बाप्पा. आणि तुझा गौरव करून घे माझ्या परमेश्वरा. इथे बसलेल्या देखील तू आशीर्वादित कर माझ्या पित्या परमेश्वरा. येथून पुढचा वेळ समय मी तुझ्या हाती देते. ही लहान नम्र प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून ऐक पित्या. आमेन. प्रियांनो, इतर सेवकांचे संदेश ऐकणं हे किती महत्त्वाचं आहे हे मला आज सकाळी देवबाप्पाने एका सेवकांचा संदेश ऐकत असताना देवबाप्पाने मला दाखवलं. खरंच प्रियांनो, आमचा देवबाप आहे ना, शांत बसणारा देवबाप नाही. आमचा देवबाप जे म्हणतो ना वचनामध्ये, मी बोलणारा आहे, करणारा आहे, दाखवणारा आहे, चालणारा आहे, सगळ्या प्रक्रिया देवबाप करतो. फक्त तुमच्या जवळ पवित्र आत्मा आहे का याची खात्री करून घेणं गरजेचं आहे. तुम्हाला जर पवित्र आत्म्याची खात्री नसेल ना प्रियांनो, तर मग तुम्हाला काही समजणं शक्य नाही. अख्ख्या बायबलमध्ये देवबाप्पाने फक्त 2 जणांना ओळखलंय. फक्त 2 जणांना ओळखलंय. तिसऱ्याला बिलकुल ओळखलं नाही देवबाप्पाने. आणि ते 2 जणांवरच हे अख्खं बायबल देवबाप्पाने आधारित ठेवलंय. सकाळी इतकं खोलरित्या पवित्र आत्मा माझ्याशी बोलत होता. असं वाटत होतं पवित्र आत्म्याचं बोलणं एकसारखं चालूच राहावं. पण पवित्र आत्म्याने जिथपर्यंत मला काही गोष्टी सांगितल्या त्याच गोष्टी मी आज, ज्या सकाळी मला देवबाप्पाने दाखवल्या, त्या गोष्टी आज संदेशाच्या स्वरूपाने पवित्र आत्मा कसं दाखवील, कसं बोलन, काय करल हे मला माहिती नाही. पण एक वचन आपण घेऊया आणि त्या वचनाने आपण सुरुवात करूया आजच्या संदेशाची. मत्तेकृत शुभवर्तमान 22वा अध्याय 14वं वचन. 14. कारण बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडके आहेत. प्रियांनो, अख्खं बायबल फक्त या 2 प्रकारच्या विश्वासणाऱ्यावर आधारित आहे. पूर्ण बायबल देवबाप फक्त यांना ओळखतोय. देवबाप फक्त यांच्या संपर्कात आहे, बाकी कोणाच्या संपर्कात नाही देवबाप. एक तर बोलवलेला, एक तर निवडलेला. तिसऱ्या प्रकारच्या विश्वासणाऱ्याचं नाव देवबाप्पाच्या आत्म्याने ठेवलेलं नाही, म्हणून मला पण सांगता येणार नाही. प्रियांनो,
एक तर बोलवलेला किंवा निवडलेला, या दोन प्रकारच्या व्यक्तीशिवाय तिसऱ्या प्रकारचा व्यक्ती बायबलमध्ये सांगण्यात आलेला नाही. जे तिसऱ्या प्रकारचे प्रभूच्या नजरेमध्ये आहेत ना, ते कोण आहेत माहिती का? जरा त्यांचं पण आपण शोध घेऊ वचनातून, आणि त्यांच्याबद्दल देव काय बोललाय वचनात ते पण आपण वचनासहित बघू. यहुदाचं पुस्तक. हे आहेत तिसऱ्या प्रकारचे, ज्यांना प्रभू ओळखीत नाही, प्रभू यांच्या संपर्कात नाही. यहुदाचं पत्र 4 वचन. प्रगटीकरणाच्या अलीकड यहुदाचं पत्र. किती अध्याय? अध्याय नाही, एकच Sorry, अध्याय sorry, त्याला. हा. 4 वचन. कारण दंडासाठी पूर्वीच नेमलेली कित्येक माणसे चोरून आत शिरली आहेत. ती अभक्तीने वागणारी माणसे आपल्या देवाच्या कृपेचा विपर्यास करून तिला कामातुरपणाचे स्वरूप आणतात आणि आपला एकच स्वामी व प्रभू येशू ख्रिस्त याला ते नाकारतात. याला ते नाकारतात. आता बायबलमध्ये आणखी एक गोष्टीची सावधानतेचा इशारा आम्हाला समजण्यासाठी देव बाप्पाने बायबलमध्ये ठेवलेला आहे. तो इशारा मी तुम्हाला दाखवेन, पण काही गोष्टी या वचनाविषयी देव बाप्पाचा आत्मा सांगू इच्छित आहे. प्रियांनो, देवाने जेव्हा आपल्या समयामध्ये या जगाला बनवण्याची इच्छा मनामध्ये आणली आणि मनुष्याला घडवण्याची त्याच्यामध्ये प्रेरणा उत्पन्न झाली, त्याच्या अगोदरचं चित्र देव बाप्पाला दिसलं होतं की मी जे काही बनवणार आहे, जे काही करणार आहे, त्याच्यामध्ये बरेचशा घोटाळे, बरेचसे मिस्टेक, बऱ्याचशा गोष्टी माझ्या इच्छेच्या विरोधात मनुष्य करणार आहे. आणि जे पवित्र आत्मेला दिसलं होतं प्रियांनो, इतकं भयान चित्र पवित्र आत्मेला दिसलं होतं, तरी पवित्र आत्मेने त्या भयान चित्राला पाहूनही आपल्या मनामध्ये जी योजना इच्छा आली होती, त्या इच्छेला त्याने कृतीने पूर्ण केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने जेव्हा निवडलेले आणि बोलवलेले या दोन गोष्टींना पवित्र आत्मेने आपल्या समयामध्ये पाहिलं, तेव्हा बोलवलेल्यांसाठी आणि निवडलेल्यांसाठी एक प्रकारचे संकट देव बाप्पाला दिसले. आणि त्या संकटांमुळं देव बाप्पाने तिसऱ्या प्रकारचे जे विश्वासणारे आहेत त्यांना देव बाप्पाने एक विशिष्ट माध्यमामध्ये ठेवलं. त्यांना कोणत्याच प्रकारची जागा देव बाप्पाने देण्याचं न ठरवलं. प्रियांनो, पवित्र आत्मा जे पण करतो, जे पण ठरवतो, ते पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. जेव्हा निवडलेल्यांचे प्रकाशन पवित्र आत्म्याने पाहिलं, त्या प्रकाशनाला पाहून देवाच्या आत्म्याला संतोष आला. देवाचा आत्मा त्यांच्याकडे पाहून आनंदी झाला. देवाचा आत्मा त्यांना पाहून 100मध्ये 50% का होईना त्याच्या मनाला आनंद आणि उल्हास आला. पण जेव्हा पवित्र आत्म्याने आपल्या समयामध्ये बोलवलेल्यांकडे पाहिलं की बोलवलेले किती येणार आहेत, त्यांच्याकडे पाहिल्यावर पवित्र आत्मा इतका खुश झाला नाही. पवित्र आत्मा नाराज झाला. काही ठिकाणी पवित्र आत्म्याला खेद आला मनामध्ये. पण देव बाप्पाने बोलवलेल्यांना देखील आपल्या राज्यामध्ये येण्याची मान्यता दिली.
त्यांना मान्यता मिळालेली आहे, पण स्वर्गात येण्याची मान्यता नाही त्यांच्या नावे. त्यांना विशिष्ट स्थानावर थांबण्याची मान्यता देण्यात आलेली आहे आणि बोलवलेले त्या हद्दीच्या पुढं केव्हाही जाण्याचा प्रयत्न करणार नाही. जेव्हा त्याने तिसऱ्या प्रकारचे लोक पाहिले, जे आता आपण यहूदाच्या पात्रामध्ये 4थ्या वचनात पाहिलं, हे लोक देवाचे, ते म्हणतात ना, होठात एक आणि पोटात एक, या स्वभावाचे हे तिसऱ्या प्रकारचे लोक देव बाप्पाला दिसले. म्हणून यांना चोरून आत शिरलेले या नावाने देव बाप्पाने त्यांची ओळख ठेवली. आणि पवित्र आत्म्याने ज्या नावाने ज्याची जशी ओळख ठेवली ना, त्याचं प्रकाशन पण त्याने बायबलमध्ये ठेवलंय. पण प्रियांनो, म्हणतात ना, देवाचं वचन देवाच्या इच्छेप्रमाणे सांगणारे फार थोडे आहेत. किंवा कलसे 1:26 प्रमाणे देव बाप्पाने आपलं जे रहस्य आणि गूढ मनातलं आहे ते अंतिम समयामध्ये आपल्या काही सेवकांना प्रगट करण्याचं जे ठरवण्याचं वचन दिलंय ना, कदाचित पवित्र आत्म्याने त्या अनुषंगाने काही जणांना तिसऱ्या प्रकाशनातले जे आहेत चोरून आत शिरलेले, त्यांच्या काही गोष्टी देव बाप्पाला अंतिम समयात सांगण्याची इच्छा होती, म्हणून ते गुप्त होतं. प्रियांनो, देवाचा आत्मा जेव्हा उलगडून सांगतो ना, देवाच्या आत्म्याला विरोध चालत नाही. देवाचा आत्मा विरोधाच्या अतिशय विरोधामध्ये आहे. पवित्र आत्म्याचं जे पण बोलणं आहे, आम्ही ते आत्मसात करण्यामध्ये आमची धन्यता आहे. आज बघा, आम्ही अनेक ठिकाणी ऐकलंय, अनेक ठिकाणी आम्ही अनुभव घेतलाय. आणि तो कशाचा अनुभव घेतलाय? प्रियांनो, देवाच्या आत्म्याने बोलवलेले आणि निवडलेले यांना कोणताही दोष न देण्याचं बायबलमध्ये ठरवलेलं आहे. काय वाक्य ऐकलं तुम्ही? देवाच्या आत्म्याने बायबलमध्ये बोलवलेले, निवडलेले यांना दोष लावण्याला मान्यता दिलेली नाही. पण आज वचनाच्या आधारावर बोलवलेल्यांना किंवा अन्य, जास्त करून खोट्या संदेशाचा फार उच्चारण सेवकांच्या मुखामध्ये तर इतका ओतप्रोत भरलेला आहे. खोटे संदेश ते म्हणलं म्हणजे त्यांना काय त्यांच्या डोक्यामध्ये विचाराची साखळी सुरू होते ते त्यांनाच माहिती. बायबलमध्ये खोटे संदेश ते कोण आहेत ना, हे देखील पवित्र आत्म्याने सांगितलंय. पण प्रियांनो, दुर्भाग्य आहे की खोटे संदेश ते प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 38 वचनाची सेवा करणाऱ्यांना बहुसंख्य सेवक आणि विश्वासणारे, काही जण डायरेक्ट बोलण्याची हिंमत करतात, काही जण इनडायरेक्ट बोलण्याची हिंमत करतात. प्रियांनो, देवाने देवाच्या वचनाला दोष लावण्याचा पहिलाच अधिकार ठेवलेला नाही. देव आपल्या वचनाला दोष लावण्याचा अधिकार कसा विश्वासणाऱ्यांना, सेवकांना देईल? ज्या आत्म्याने वचन लिहिलं तो आत्मा म्हणन का मी लिहिलेल्या वचनाला माझ्या हाताच्या घडलेल्या व्यक्तीने खुलेआम काही बोलत राहावं, त्याच्या विरोधात काही करावं? प्रियांनो, ही सगळी घोटाळ्याची योजना कशामुळे आली जगामध्ये? 2 बाप्तिस्म्याच्या वचनामुळं
आणि एक बाप्तिस्मा घेण्याच्या प्रक्रियेमुळे या सगळ्या घोटाळ्यांना वाचा फुटलेली आहे. कोणतं घ्यायचं आणि कोणतं सोडायचं हा मोठा प्रश्न सेवकासमोर, विश्वासणाऱ्या समोर आज आहे. देवाने कुणालाही धरायचं आणि सोडायचं आज्ञा दिलेली नाही. दोघांना पण समान जागा देण्याचं सांगितलेलं आहे. पण आज जागा दिली जाते का? नाही दिली जात. एकाला धरलं जातंय, एकाला सोडलं जातंय. मग ज्याला सोडलं जातंय ना त्याला अनुषंगून मग काय काय वाचनाचे सपोर्टिंग दाखवले जाते जरा बघूया बायबल मधून. प्रेषितांची कृत्य 20वा अध्याय 28-29 वचन बघा. तुम्ही स्वतःकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हाला अध्यक्ष करून ठेवले त्या सर्वांकडे लक्ष द्या, ह्यासाठी की देवाची जी मंडळी त्याने आपल्या रक्ताने स्वतःकरिता मिळवली तिचे पालन तुम्ही करावे. मी गेल्यावर कळपाची दयामाया न करणारे क्रूर लांडगे तुम्हामध्ये शिरतील हे मी जाणून आहे. आता क्रूर लांडगे किंवा खोटे संदेष्टे या दोन गोष्टींना सेवक या वचनाच्या आधारे बोलण्याचा जास्त प्रयत्न करतो. आता क्रूर लांडगे देवबाप आपल्या निवडलेल्यांना आणि बोलवलेल्यांना त्यांचे दानदान करण्यासाठी येऊ देईन का आपल्या कळपामध्ये? येऊ देईन का आपल्या कळपामध्ये? अहो, एक मेंढरू हरवलं होतं तर येशू ख्रिस्तानं सोडून एकाला धोंडायला गेला होता. तर क्रूर लांडग्यांना मंडळीमध्ये खुलेआम जायची मान्यता देईल का? मग देवाने आपल्या राज्यात जे लोक आणलेत ते कशासाठी आणलेत? कुणी यावं काही कळपाचे दानदान करावं यासाठी आणलंय का? पण संदेश आपला चांगला बनावा म्हणून त्याला वेगळ्या वाटेने सांगण्याची जास्त प्रक्रिया केली जाते. लगेच मग खोट्या संदेशाचं उच्चारण आणि खोटे संदेश ते म्हणलं म्हणजे बहुसंख्य जणांना खूनगाठ पोचती. प्रेषित 2:38 वचन सेवा करणारे खोटे संदेश ते आहेत. देवाचा आत्मा खोट्या संदेश त्यांना बायबलचं वचन सांगण्याची परवानगी देईन का? पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने बोलण्याची त्यांना हिंमत साहस देईन का? यांनो, आज खोटे संदेश ते कोण आहेत ना ते देखील काही जणांना आतापर्यंत माहीत झालेलं नाही. दुर्भाग्य की खोट्या संदेश त्याची ओळख अजूनही काही जणांना नाही. आणि देवाला माहित होतं की खोटे संदेश त्याचं उच्चारण जास्त संदेशामध्ये येणार आहे. म्हणून देवाने वचनाची परिभाषा सांगितली आहे. काढूया आपण योहानकृत शुभवर्तमान प्रगटीकरण. एक मिनिट. पहिले योहान काढा. काढलं. चौथा अध्याय काढा. हा, चौथा अध्याय काढा. कारण डिस्टर्बिंग झालं ना पवित्र आत्मा, मग माझं ध्यान भंग होऊन जातं की मी काय बोलत होतो. ध्यान भंग नाही झालं पाहिजे. लिंक तुटली ना मग कळत नाही काय बोलायचं आणि काय करायचं. चौथा अध्याय 1-2 वचन वाचा. प्रियजन हो, प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका, तर ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत ह्याविषयी त्याची परीक्षा करा. कारण पुष्कळ खोटे संदेश जगात उठले आहेत. देवाचा आत्मा तर ह्यावरून ओळखावा, देह धरून आलेल्या येशू ख्रिस्ताला जो आत्मा कबूल करीतो तो देवापासून आहे. खाली 3 वाचा. जो आत्मा येशूला कबूल करत नाही तो देवापासून नाही. हाच ख्रिस्त विरोधकाचा आत्मा आहे.
तो येणार हे तुम्ही ऐकले आहे आणि तो जगात आताही आहे. बघ किती क्लिअर देव बाप्पाच्या आत्म्याने खोटा संदेष्टा आणि खरा संदेष्टा या वाचनामध्ये प्रगट केलंय. इथं आलंय का प्रेषित 2:38 वचनाचं उच्चारण आलंय का की प्रेषित 2:38 वचन सांगणारे हे खोटे संदेष्टे आहेत, पण यांच्या विषयी संशय ह्या वचनाची सेवा करणाऱ्यांची सेवा स्टॉप व्हावी. कारण यांची जर सेवा वाढली तर मग आमची सेवा घटन. ज्याला त्याला आपलं अस्तित्व टिकवण्याची आशा आहे, माझी सेवा टिकली पाहिजे. ह्या वचनावाले जर जास्त प्रभावी झाले तर माझं काय राहिलं? मग माझं डिमांड कमी होईल. आज कोणाला आपलं डिमांड कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये कुणी नाही. वचनाच्या आधारे स्वतःच डिमांड वाढवण्याची जास्त काही जणांना या समयामध्ये चाहूल लागलेली. नो डिमांड फक्त देवाचं वाढलं पाहिजे, आमचं डिमांड नेहमी खाली राहिलं पाहिजे. आम्ही वचन आम्हाला माहितीये आमचा रयास व्हावा, तू उंचावला जावा, हे वचन योना शुभवर्तमानामध्ये आम्ही बघतो. आम्ही घटावं तू उंचावं हे आम्ही बोलतो मुखाने, पण जेव्हा वचनाच्या पट्टीमध्ये या भाषेला या वचनाला आणलं जातं ना, तेव्हा मात्र हे वचन सपशेल तसं पाळलं जात नाही जसं पाळण्याची आज्ञा देव बाप देतो. म्हणून देवाने वचनाप्रमाणे आचरण करण्याचा बोध दिलेला आहे. आणि हा बोध उत्पत्तीच्या पहिल्या वचनापासून प्रगटीकरणाच्या शेवटच्या वचनापर्यंत हा बोध लागू आहे बर का. वचनाप्रमाणे आचरण करण्याचा बोध अख्ख्या बायबलच्या वचनाच्या संदर्भात आहे. काही ठराविक वचनाबद्दल ते लिहिलं नाही. वचनाप्रमाणे आचरण करणारे असं ते वचन सांगत नाही. असं जर असतं तर पेंटिकॉस्टच्या दिवशी पेत्र उभा राहून त्यांनी संदेश दिलाच नसता. पवित्र आत्मा अग्नीच्या जिभांनी उतरलाच नसता आणि पवित्र आत्म्याने आपलं जे प्रकाशन आहे ते जगामध्ये दाखवलं पण नसतं. देवाने जे प्रकाशन ठरवलंय ना त्याच प्रकाशनाप्रमाणे सर्व काही चाललंय आणि त्याच प्रकाशनाप्रमाणे आमचा तारणारा आम्हाला घेण्यासाठी पण येणार आहे, पण तो आपल्या इच्छेने येणार आहे. आणि त्यांनी सांगितलंय मी चोरासारखा येईल. चोराची उपमा देण्यात आलेली आहे. का चोराची उपमा देण्यात आलेली आहे? कारण आम्ही सावधान असावं, आम्ही प्रभूमध्ये एकनिष्ठ असावं, आम्ही प्रभूच्या इच्छेने वागणारे असावे. म्हणून येण्याच्या प्रक्रियेला येशू ख्रिस्ताने आपल्या इच्छेवर ठेवलंय. त्याला जेव्हा वाटन तेव्हा तो येईल. तो कोणाच्या सांगण्याने येणार नाही. त्याला जेव्हा वाटेल ना, वचन जिथं पूर्ण झालेलं त्याला दिसेल तेव्हा तो आल्याशिवाय राहणार नाही. आणि वचन केव्हा पूर्ण होईल? पवित्र आत्म्याने जेवढ्या जणांना निवडलेल्याचा शिक्का मारण्याचं ठरवलंय ना, तेवढे शिक्क पूर्ण होईपर्यंत देवाचा पुत्र आम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार नाही. लक्षात घ्या. पण आता त्याचं हे कार्य किंवा ही प्रक्रिया लवकर पूर्णत्वाच्या मार्गावर चाललेली आहे. विश्वासणाऱ्यांनी वचन जरी ऐकलं ना, बाप्तिस्मा जरी झाला नाही, केवळ सुवार्ता जरी ऐकली ना, देवाच्या नजरेमध्ये देवाची ती प्रक्रिया पूर्ण झालेली किंवा पूर्ण होत असलेली देव बाप गृहीत धरतो. पण काही जणांचं मत असतो बाप्तिस्मा झाला तर पूर्ण आहे आणि विश्वास ठेवला तर मग काय होतंय? बाप्तिस्मा झाल्यावर पूर्ण आहे, विश्वास ठेवल्यावर काय? प्रिय, आमचे विचार आहे. देवाचा विचार असा आहे. वचन ऐकलं ना तुम्ही, बघा याचा पुरावा इफिस्करास पत्र 1 अध्याय 13 वचन वाचा. या वाक्याचा या विचाराचा पुरावा
पहिला अध्याय 13 वचन ना. हम्म. तुम्ही ही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देऊ केलेल्या पवित्र आत्म्याचा तुम्हावर त्याच्या ठाई शिक्का मारण्यात आला आहे. बस पाहिलं, देव बाप्पाचा आत्मा कोणत्या प्रकारे बोलतोय वचनातून. तुम्ही सत्याची सुवार्ता ऐकली, त्याच्यावर विश्वास ठेवला, लगेच पवित्र आत्म्याचा शिक्का आम्हाला मारण्यात आला. तिथं म्हणलं का बाप्तिस्मा घेतल्यावर तुम्हाला पवित्र आत्मा मिळणार आहे. प्रियानो, देव आपल्या पद्धतीने वचनातून आपली भाषा बोलतो, पण आज इतके विपरीत मनाला खच्चीकरण करणारे संदेश आम्ही ऐकलेत. आत्ताच्या समयात ते जेव्हा मी पाहतो, विचारात आणतो ना संदेशांना, तेव्हा मी म्हणतो पवित्र आत्म्या, मी यापूर्वीचे संदेश ऐकले ते काय होते. प्रियांनो, असे काही मनाला नाराज करणारे, मनाला उदास करणारे संदेश ऐकण्यात आलेले माझ्याकडून निरनिराळ्या ठिकाणी. एका ठिकाणचं पवित्र आत्माने बोलत, निरनिराळ्या ठिकाणी मी संदेश ऐकले. निरनिराळ्या ठिकाणी मी गावांना गेलो, सिटीजला गेलो, राज्यात गेलो. जवळपास 6 राज्यामध्ये मी देवाची सेवा करायला गेलो. माझ्या सेवा कार्यामध्ये देव बाप्पांनी ती पण मला संधी दिली पर राज्यामध्ये जाण्याची. प्रियांनो, पण जेव्हा मी संदेशाची त्याची आठवण करतो ना, आणि या वचनाला जेव्हा मी समोर आणतो ना, तेव्हा मला स्पष्टपणे दिसतं की पवित्र आत्म्याचं बोलणं हे खरं आहे, बाकीचं बोलणं खालच्या पातळीचं आहे. प्रियांनो, खोटे संदेश ते फक्त त्याला म्हणण्यात आलंय जे येशू ख्रिस्ताला नाकारितात. आता प्रेषित 2:38 वचनवाला येशू ख्रिस्ताला नाकारतो का? नाकारतो का? तो म्हणतो का मी येशू ख्रिस्ताला मानित नाही, येशू ख्रिस्ताची माझी ओळख नाही, म्हणतो का तो? तो जर हे वाक्य बोलत नाही तर तो खोटा संदेश का नाहीये? पण लगेच त्याला घुमून फिरून काय सांगितलं जातं? मत्ते 24:24 वाचा. संदेश सांगणारा लगेच हे एक वचनाची आठवण करून देतो ऐकणाऱ्यांना. फार जण या वचनाची आठवण करून देतात बरं का. 24:24 ना. हा, कारण खोटे ख्रिस्त व खोटे संदेष्टे उठतील व साधेल तर निवडलेल्यास देखील फसवावे म्हणून मोठी चिन्हे व अद्भुते दाखवतील. आता सांगा, जर सैतान दुष्ट आत्मा निवडल्यापर्यंत येण्याची प्रक्रिया करतोय, तर देवाचा आत्मा काय करतोय मग? सांगा. दुष्ट आत्म्याचा जर दुष्ट आत्मा निवडलेल्यांपर्यंत येण्याचा प्रयत्न करतोय, तर देवाचा आत्मा काय करतोय? देवाचा आत्मा म्हणन का ये आणि माझ्या निवडलेल्यांची तित्तर बित्तर कर, काही कर, मी बघत बसतो, तू कसं काय करतोस माझ्या निवडलेल्यांना? ज्याने आपल्या तळ हातावर कोरून ठेवलंय ना आम्हाला, तो आम्हाला कधी असं होऊ देणार नाही. हे कोणाविषयी सांगितलंय माहितीये का? हे जे वचन आहे ना, हे कोणत्या विश्वासणाऱ्यांसाठी किंवा कोणत्या जणांसाठी आहे ज्यांची नावं देव बाप्पाने काढून टाकलेली आहेत, त्यांच्याकडे दुष्ट आत्मे जाते. निवडलेल्यांकडे कस काय येऊ दे? आणि आलं तर देव बाप ते म्हणन का तू कर जे काय करतोस ते, मी बघत बसतो? प्रियांनो, वचनाला कोणत्याही ठिकाणी ठेवून काही पण बोललं जातं. आणि विशेष करून प्रेषित 2:38 वचनावाल्याला या वचनाचं जास्त टार्गेट केलं जातं. हर सेवकाचा, हर विश्वासणाऱ्या ब्रदरांचा संदेशाचा सांगण्याचं टार्गेटचं हेतू काय असतं? प्रेषित 2:38 वचन सांगणाऱ्यापासून तुम्ही सावधान राहा. या अनुषंगाने काही जण जास्त संदेश देतात. सेवा कार्यामध्ये मी खूप फिरलोय, खूप गावांना मी गेलोय, खूप अनुभव माझ्या जवळ आहे. कारण विश्वासणाऱ्यांनी जेव्हा सांगितलं ना, तेव्हा मला कळलं
की शिक्षण देणाऱ्यांनी विश्वासणाऱ्यांना जास्तीत जास्त शिक्षण कोणतं दिलंय? प्रेषित 2:38 वाला तुमच्याकडे आला नाही पाहिजे. त्याला दारात उभं करू नका, त्याचं क्षेम कुशल विचारू नका, त्याच्या बरोबर आपला संबंध ठेवू नका. काय काय गोष्टी विश्वासणाऱ्यांना सांगितलं मी. निरनिराळ्या गावांमध्ये विश्वासणाऱ्यांच्या तोंडून ऐकलं. आणि जेव्हा देवाच्या आत्म्याने मला बोलण्याची इच्छा दाखवली आणि मी बोललो ना, तेव्हा ज्यांनी मला हे वाक्य बोलले ना, ते त्याच्यातलेच काही जण मला म्हणले, ब्रदर आम्ही जे ऐकलं ते काय? म्हणलं आता तुम्ही जे ऐकलं ते विचारात घ्या आणि जे तुम्हाला सांगण्यात आलंय ते विचारात घ्या. कोणतं योग्य आहे? देवाचं योग्य आहे का माणसाचं योग्य आहे? तुम्ही ठरवा. मग काही जण निडरतेने बोलले मला, म्हणे ब्रदर वचन जे सांगतं ते खरंय. म्हणलं मग वचन जे सांगते ते खरंय तर करा. जर वचन खरं वाटतंय तर करा. जर नाही वाटत तुम्हाला ते वचन खरं तर मग चला तुम्हाला जे सांगण्यात आलंय त्याप्रमाणे. म्हणून माझी सेवा वाढली प्रियांनो. सेवा क्षेत्रामध्ये ना मी कधी खोट्यापणाचा आधार घेतला नाही. जे रिअल वचन खरं आहे ना तेच वचन मी विश्वासणाऱ्यांना सांगितलं. म्हणून माझी सेवा वाढली आणि आजही सेवा वाढलेली. माझ्याकडे कितीतरी फोन येतात मला विश्वासणाऱ्यांचे, ब्रदर आमच्याकडे या प्रार्थनेला, आमच्याकडे या प्रार्थनेला. पण मी त्यांना म्हणतो मला प्रभूने दाखवल्यावर तुमच्याकडे येणार. माझा प्रभू जिथं जायची आशा धरतो ना ते मला पूर्ण करणं गरजेचं आहे. माझ्या इच्छेने मी काही करायला तयार होणार नाही. कारण सेवा प्रभूची. तुम्ही कोणाचे? माझे इतका प्रभूचे. ते म्हणतात प्रभूचे. मग प्रभूचा निरोप ऐकला पाहिजे ना. माझा निरोप ऐकला तर आशीर्वाद भेटन का? नाही मिळणार. म्हणून प्रभू मला सांगल तेव्हा येईल. ज्यांना मी फोडून सांगितलं ना की मी देवाच्या प्रेरणेने येईन, तेव्हा काही जणांना ती भाषा कळली. काही जण फोन नाही करत आणि काही जण अजूनही फोन करतात. कारण माणसाचं मनच लय उतावळ म्हणे. त्याच्या मनाला भुरळ लागली ना मला आज हे करायचं, केल्याशिवाय राहत नाही मनुष्य. आता मला भुरळ लागली, खाल्लं ना फळ त्यांनी. भुरळ नसते लागली तर खाल्लं नसतं फळ त्यांनी. त्याला जर देवाच्या शब्दाची आठवण राहिली असतील ध्यानात की देवाने मला काय सांगितलंय, निक्षून सांगितलंय, त्या झाडाजवळ जाऊ नको, त्याला स्पर्श करू नको, त्याचं फळ खाऊ नको, इतकं सोप्या भाषेत सांगितलं. हे आदम त्या वेळेला विसरला. भुरळीने तो पूर्णपणे भुरवला गेला म्हणून त्यांनी फळ खाल्लं. असे काही विश्वासणारे पण अरे पगारे पास्टर वाचनातून चांगलं बोलतात, आज त्यांचा संदेश होऊ द्या आपल्या घरामध्ये. काही जणांची अपेक्षा असते प्रियांनो. कारण ज्याला त्याला वचनाची ताण भूक आहे, कोठवरी ताण भूक आहे. जोपर्यंत प्रभू येत नाही तोपर्यंत ताण भूक आहे. पण प्रभू आला तर ताण भूक भागवली जाईल ना. प्रभू नाही आला तर कसं काय ताण भूक भागवली जाईल? सेवक काय सांगू शकतो? एक वचन बघूया आपण. कलसेकराचं पत्र 2 अध्याय 3 वचन बघा. तिथं काय म्हणतो देवाचा आत्मा? कलसेकराचं पत्र 2 अध्याय 3 वचन. त्या ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे व बुद्धीचे सर्व निधी गुप्त आहेत. बघितले? ज्ञानाचे बुद्धीचे सर्व ठेवे प्रभूने गुप्त ठेवलेत. प्रभूने जर ते गुप्त ठेवे प्रगट केले नाही तर सेवक काय बोलणार रे? सेवकाला काय सांगता येणार रे संदेश? देवाचा आत्मा विचार आणि वचन दोन्ही गोष्टी सांगतो. देवाचा आत्मा विचार सांगितल्यावर वचन दाखवित नाही असं नाही करत, किंवा वचन दाखवलं विचार सांगत नाही असंही करत नाही. जेवण जेवल्यावर पाणी पिता ना तुम्ही? पिता ना पाणी? कोण म्हणतं का मी जेवण केल्यावर मला पाण्याची गरज नाही, मी पाणी पिणार नाही, मला पाण्याची आवश्यकता नाही, म्हणतो का कुणी? पाणी पिल्याशिवाय राहत नाही. ज्याचं त्याचं पाणी पिण्याचं लिमिट आहे. कुणी जास्त पितं, कुणी कमी पितं, ज्याची त्याची इच्छा. पण पाणी पिल्याशिवाय कुणी राहत नाही. तसं देवबाप
जेवण दिलं ना तर पाणी पण देतो. का देतो? कारण ते जेवण हजम व्हावं म्हणून. संदेश आला तर तुम्हाला मननासाठी देवबाप ती कृपा पुरवतो. आता जेवणाची आणि प्रभूची याच्यामध्ये तुलना आहे. तुम्ही जे ऐकता ते मनन करण्याची प्रक्रिया पवित्र आत्मा तुम्हाला देतो. तुमची बुद्धी मनन नाही करू शकत. ध्यानात ठेवा. म्हणून मोशेने यहोशूआला सांगितलं होतं, नियमशास्त्राचा ग्रंथ रात्रंदिवस वाच आणि त्याचं मनन कर. कशाच्या प्रेरणेने? प्रभूच्या आत्म्याच्या प्रेरणेने कर. तुझ्या बुद्धीच्या प्रेरणेने नको करू. तुझी बुद्धी काही सांगू शकत नाही वचनाचं, पण आत्मा सांगून तुला काय करायचं. म्हणून यहोशूआला सूर्य थांबवण्याचा अधिकार देवाने दिला. यहोशूआने असं सूर्याला नाही थांबवलं गिबोनाच्या पर्वतावर. त्याच्या शब्दामध्ये पावर कुठून होता? पवित्र आत्म्याचा पावर होता. म्हणून सूर्याला तो शब्द ऐकायला गेला. करोडो अंतरावर असलेल्या सूर्याला कळलं जमिनीवरून मनुष्य मला काय बोलत आहे. स्वतःला ना प्रॉफिट म्हणण्याचं फार त्यांना उत्सुकता लागली. प्रॉफिट प्रॉफिट प्रॉफिट. यांनो, जगामध्ये देवाने प्रॉफिट हा शब्द ठेवला होता. देवाने पण प्रॉफिट हा शब्द ठेवला नव्हता असा नाही, पण त्याला एक सीमा मर्यादा प्रभूने ठेवली होती. त्या सीमेच्या पुढे देवाने प्रॉफिट या शब्दाला मान्यता दिलेली नाही. अजिबात मान्यता दिलेली नाही. वचनाप्रमाणे प्रॉफिट या शब्दाला देवाने एक ठराविक ठिकाणापर्यंत मान्यता दिली होती. वचनात सांगितलंय त्या ठराविकतेनंतर देवाने प्रॉफिट या शब्दाला वापरण्यात आलेलं नाही. वचनाप्रमाणे कुठं दिलंय बघू या वचनातून. लोककृत शुभवर्तमान 16वा अध्याय 16वंच वचन. योहानापर्यंत नियमशास्त्र व संदेश होते तेव्हापासून देवाच्या राज्याची घोषणा केली जात आहे आणि प्रत्येक मनुष्य त्यावर आक्रमण करीतो. फक्त योहानापर्यंत संदेष्टा होता, त्याच्यानंतर संदेष्टा नाही. पण वचन सांगते की आजही त्याच्यावर आक्रमण चाललंय. मी संदेष्टा, मी संदेष्टा, मी संदेष्टा. संदेष्टाचं नाव योहानापर्यंत देव बाप्पांनी ठेवलं होतं. त्यानंतर देवाने संदेष्टा हे नाव काढून टाकलेलं आहे. पण वचनाच्या खालच्या भागात सांगितलंय या संदेष्टा शब्दावर आजही आक्रमण होत आहे. आणि जो तो म्हणतो मी संदेष्टा आहे, मी प्रॉफिट आहे. यानो प्रॉफिट आणि संदेष्टा या दोन गोष्टींना इतकं जण आज घेऊन चाललेत. पण देवाने रिअल काय सांगितलंय माहितीये वचनामध्ये? वचनामध्ये देव बाप्पाने सेवकाला जास्त प्राधान्य दिलंय. सर्वात मोठं प्राधान्य या समयामध्ये देव बाप्पाच्या आत्म्याने सेवकाला दिलंय. प्राधान्य सेवकाला. संदेष्टाला प्राधान्य नाही, कारण ते होऊन गेलेत. पण वर्तमान काळामध्ये सेवकाला देव बाप्पाने उपयोगात आणायचं ठरवलंय आणि त्याचा पुरावाही दिलाय. दोन वचन आपण त्याची पाहणार आहोत. एक जुन्या करारातून, एक नवीन करारातून. पहिलं जुन्या करारातून बघू आपण. आमोसाचं पुस्तक 3रा अध्याय 7वं वचन. एक जण आमोस 3:7 काढा. एक जण कलसे 1:26 काढा. एक जण कलसे 1:26 काढा. एक जण आमोस 3:7 काढा. आणि दोन्ही वचन वाचा. 3:7 ना? आमोस वाचते मी. प्रभू परमेश्वर आपले रहस्य आपले सेवक संदेष्टे ह्याच कळविल्याशिवाय खरोखर काहीच करीत नाही. सेवक आणि संदेष्टे. तर योहानापर्यंत संदेष्टाचं नाव आहे. तिथपर्यंत देवाचा आत्मा
संदेश त्यांचा उपयोग करत होता, पण योहानानंतर संदेश त्याचा उपयोग थांबलाय. सेवकाचा उपयोग आजही चाललाय वचनाप्रमाणे. आता दुसरा पुरावा कलसे 1:26. जे रहस्य युगानुयुग पिढ्यानपिढ्या गुप्त ठेवलेले होते, परंतु आता त्याच्या पवित्र जनांना प्रकट झाले आहे, ते हे वचन होय. आता पवित्र जन हा शब्द या ठिकाणी देवाने ठेवलाय. सेवकाऐवजी काय शब्द आलाय? पवित्र जन. म्हणजे सेवकाचीच उपमा आहे, पण त्याला दुसऱ्या भाषेत नाही का, जसं शिक्षणामध्ये गणिताचा ताळा आम्ही करायचो कधी कधी, गणित बरोबर आहे का चूक आहे, ताळा केल्यावर जे आम्ही गणित सोडवलंय, ताळा जर त्याच प्रकारे आला तर आम्हाला खात्री असायची की मी गणित जे सोडवलंय ते 100% बरोबर आहे, त्याच्यामध्ये काही चूक नाही. त्याप्रमाणे देवाने पण सेवकाऐवजी पवित्र जनांचा या ठिकाणी वापर केलाय किंवा या शब्दाला महत्व दिलंय, आणि त्यांना तो आपल्या मनातले रहस्य गुज अंतिम समयात सांगणार आहे. हे गुज देव बाप्पाने स्पेशली राखून ठेवलेत, आणि हे गुज पवित्र आत्मा पवित्र जनांशिवाय कोणाला सांगणार नाही. पण हे पवित्र जन कोण आहे ते प्रभू शिवाय कोणाला माहिती नाही. आज जो तो स्वतःला म्हणतो मी पवित्र जन आहे, चांगली गोष्ट आहे. पवित्र जन आहे तर प्रभू बोलन, प्रभूचा आत्मा सांगन, त्याचे रहस्याचे ठेवे, बुद्धीचे ठेवे, ज्ञानाचे ठेवे तुम्हाला गुप्तरित्या तो कळविल. कळवले तर वचन पूर्ण होतंय, नाही कळवले तर मग तुम्ही तोंडाने बोलतात होत नाही. आज निवडलेलं सगळेच जण म्हणते, कुणी म्हणत नाही मी निवडलेलं नाही, पण वचनाच्या पट्टीत आणलं निवडलेल्यांना, लगेच दिसतं की कोण निवडलेले कोण नाही. निवडलेल्याची पहिली ओळख आहे तो बायबलच्या कोणत्या वचनाला दोष लावित नाही. निवडलेल्याची इथून सुरुवात आहे, आणि जो कोणी वचनाला दोष लावित नाही ना, तो देवाच्या नजरेत निवडलेल्या लिस्ट मध्ये आहे. जो वचनाला दोष लावतोय त्याला सुधारण्याची संधी आहे. तो अज्ञानपणात दोष लावतोस, वचनाला लावू नको. तुला दोष लावायचा अधिकार दिलेलाच नाही, पण तू लावतोस कोणाच्या सांगण्याने म्हणा किंवा स्वतःच्या मनाने म्हणा, सोडून देते ते मला नापसंत आहे. आणि असं मन आणि अशी प्रक्रिया थोड्या जणांना प्रभूने प्रदान केली, ही पण जास्त जणांना प्रदान नाही केली, कारण निवडलेले देव बाप्पानेच वचनात थोडे ठेवले, त्याची संख्या देवाने जास्त ठेवलेली नाही. आणि हे वचन तोलून मापून निवडलेल्यांपर्यंत जाणार आहे. देवाचा आत्मा उठून सुटून कोणत्या घरात जाणार नाही, हे वचन सांगायला लावणार नाही सेवकाला, जा तू सेवक आहे, या घरात जाय, त्या घरात जाय, त्या घरात जाय, असं देवाचा आत्मा पण करणार नाही. जिथं देवाच्या सेवकाला देव बाप पाठवील ना, ते प्रियजनांना संधी आहे की देव तुम्हाला मान्यता देतोय, तुम्ही जरी चुकलेले वाटेवर आहेत पण नीट वाटेवर या. ऐकलं तर कल्याण होईल, नाही ऐकलं तर देव विचारेल. सेवक पाठवित होतो तरी तो ऐकलं नाही. तू पृथ्वीवर सेवकाचं ऐकलं नाही, इथं काय माझ्या समोर आता गायावाया करून काय रडतोस? मी इथं न्यायासाठी बसलोय, तुझा न्याय होईल. आता इथं तुला काही मिळणार नाही, इथं फक्त तू पृथ्वीवर जे केलं त्याचं तुला बक्षीस मिळणार आहे. मग बक्षीस एक तर स्वर्गात राहायचं राहील ना, तर मग स्वर्गाच्या बाहेर जाण्याचं राहील. असा न्याय आहे प्रियांनो, ही आहे पवित्र आत्मेची भाषा. पण आज जो तो म्हणतो तुम्ही सगळे स्वर्गात जाणार आहे, एवढा मोठा स्वर्ग नाहीये. देवाने एवढा मोठा स्वर्ग बनवलाच नाही. त्या अख्ख्या विश्वासणाऱ्यांना तो स्वर्गामध्ये घेईन. फक्त निवडलेल्यांसाठी त्यांनी घरं बनवलेत आणि त्यांच्यासाठी स्वर्गात जागा पण नाही. बोलवलेल्यांना जागा नाहीये स्वर्गामध्ये. देवाने बोलवलेल्यांचं नावच स्वर्गामध्ये ठेवलं नाही. म्हणून देवाच्या आत्म्याने वारंवार वचन दाखवलंय. प्रगटीकरण 11 अध्याय 2 वचन, हे बोलवलेल्यांचं प्रमाण आहे. हे आहे देवाचा खरा खुरा निरोप. पण आज
जो तो आणखी एक वचन बघूया, मत्तेक ऋषुवर्तमान हे शेवटचं वचन आता 6वा अध्याय 24वं वचन, सॉरी 10वा अध्याय 24वं वचन, मत्तेक ऋषुवर्तमान 9वा अध्याय 10वा अध्याय 24वं वचन. गुरुपेक्षा शिष्य थोर नाही आणि धन्यापेक्षा दास थोर नाही. आज काय चाललंय माहितीये का प्रियांनो, आजच्या समयामध्ये आजचं वर्तमान काळ सांगतो. आज सेवकाला न विश्वासणारच जास्त शिकवायला लागलंय काय ठिकाणी. सेवकाला असं विश्वासणारा दाखवायला लागलं, तुला काय नाही माहिती, मला जास्त माहिती आहे. म्हणून हे वचन ठेवलं देव बाप्पाने, मी जर गुरु आहे तर तुम्ही शिष्य आहात, आणि शिष्याचं कुणी ऐकलं पाहिजे, विश्वासणाऱ्यांनी ऐकलं पाहिजे. पण विश्वासणारे शिष्याला शिकवू राहिले. तर ब्रदर तुम्हाला एवढं वचन नाही माहिती, आम्हाला जास्त वचन माहिती. तुम्हाला एवढा अभ्यास नाही, एवढा अभ्यास आम्हाला आहे. यानो ज्याला सेवक हे नाव देवाने दिलंय ना, त्याला देवाने शिक्षणही दिलंय. मग ते 30 पटीत आसन, 60 पटीत आसन, 100 पटीत आसन. त्याने जसं जमा केलं तसं त्याला शिक्षण नाही, म्हणून तो सेवक आहे. ज्याच्याजवळ 30 पट का वायना आहे तो प्रभूचा सेवक होण्याच्या योग्यतेचा आहे. ज्याच्याजवळ 30 पट नाही ना, त्याला देवाने सेवकच केलं नाही. देव बाप्पन बिना शिक्षणवाल्याला कस काय सेवक करील? तुझ्याजवळ आहेच नाही काही वचन, तुला कस काय सेवक करू मी? आडात इथं पावर येतील ना. म्हणून माझ्या तरुणपणात मी बायबल खूप वाचलं, आणि मी सांगितलं ना तुम्हाला, मी कधी जीवनामध्ये विचार केला नव्हता की मी सेवक होईन, किंवा सेवकाचा विचारही मी डोक्यात आणला नव्हता. पण जे माझ्या ध्यानामनात नव्हतं ते देवाने करून दाखवलंय, आणि ते कृतीतून तुम्ही बघत आहात. यांनो देव बोलतो आणि करतो, दोन्ही गोष्टी देवाजवळ. मनुष्याजवळ बोलण्याची प्रक्रिया आहे, करण्याची नाही. करण्याची प्रक्रिया जर असते ना तर त्यांनी वचनाला दोष लावला नसता. म्हणले नसते हे वचन आमच्यासाठी नाही, हे खोटं वचन आहे, या वचनाचा आम्हाला काही घेणं देणं नाही, या वचनाचा आम्ही विचार करत नाही. मग कोण विचार करणार आहे त्या वचनाचा? स्वर्गदूत विचार करणार आहेत का की हे वचन कासाठी लिहिलंय? मनुष्याजवळ बोलण्याची प्रक्रिया आहे, करण्याची प्रक्रिया तेवढी नाहीये. काही जण करतात, काही जण नाही करत. सगळेच जण प्रेषित 2:38 वचनाला दोष लावतील का आज? सांगा. सगळेजण लावत असते तर ही सुवार्ताच राहिली नसती. राहिली असते का सुवार्ता? सगळ्यांनी दोष लावला असता तर. म्हणून काही जणांना दुसऱ्यांना इनडायरेक्टली व्हायना मजबूर करते, दोष लावा तुम्ही या वचनाला, तयार करते. या वचनाचा विचार करू नका, हे वचन ऐकू नका, या वचनाची सुवार्ता कधी डोक्यात घेऊ नका. आणि सेवक याच्यामध्ये जास्त अग्रेसर आहे. सेवक याच्यामध्ये देव बाप्पाला जास्त दोषी दिसले. म्हणून इर्मायाच्या पुस्तकामध्ये, येजकेलाच्या पुस्तकामध्ये देव बाप्पाने मेंढपाळाला मोठा दोष लावलाय. त्यांची सेवा देखील काढून घेण्यापर्यंत देव बाप्पाने माघार घेतलेली नाही. बघा, बघूया आता सेवा माघार घेतली नाही हा शब्द. येजकेल 34वा अध्याय 10वं वचन बघा, तिथं मेंढपाळाची सेवा काढून घेतली का नाही देवानी? कितवा? 34वा अध्याय 10वं वचन. प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा मी मेंढपाळाच्या विरुद्ध आहे. बघितलं, पहिला शब्द काय आलाय? मी मेंढपाळाच्या विरोधात आहे. वाचत आहे. त्यांच्यापासून मी आपल्या मेंढरांचा हिशेब मागेन. माझा कळप चालण्याची त्यास मी बंदी करेन. त्यांना स्वतः चाराव्यास मिळणार नाही. मी आपली मेंढरे त्यांच्या तोंडातून सोडवीन, म्हणजे यापुढे मी ती त्यास भक्षावयास सापडणार नाही. भक्षावयास सापडणार नाही म्हणजे काय? मेंढरांना गलत सांगण्यासाठी मेंढरच नाही ठेवणार तुझ्याजवळ. तू कोणाला सांगशील? प्रेषित 2:38 वचन आपल्यासाठी नाही, कोणाला सांगशील?
तुझ्याजवळ विश्वासणारे ठेवले नाही. देवाचं वचन नाहीये. काही जण मनामध्ये प्रेषित 2:38 वचनाला जागा देतात. नाही, मी नाकारित नाही हे वचन. हे वचन देवाचं मान्य करतो, पण करीत नाही. स्वीकार करता तर करा ना मग. स्वीकार करायची जर भीती वाटत नाही तर करायची भीती कशाला वाटत तुम्हाला? मग काय जण म्हणले, ब्रदर आम्ही हे केलो, ते काय म्हणतील? अरे ते काय म्हणते त्यांची तुम्हाला जास्त भीती. देव काय म्हणन त्याची भीती नाही का? आमचे पाळक काय म्हणते, मी जर हे केलं तर पाळक काय म्हणते, आणि देव काय म्हणेन हे नाही तुला माहिती का? मग तू जर हे नाही केलं तर देव काय म्हणेन हे नाही लक्षात येत. म्हणून या वचनाची उन्नती झाली नाही. याच्यामुळे देवबाप फार नाराज आहे. म्हणून देवबाप्पाने ते वचन ठेवलं. एचकेल 34:10, मी मेंढपाळाच्या विरोधात आहे. कारण मेंढपाळाने वचनाला असा दोष लावण्यासाठी विश्वासणाऱ्याच्या डोक्यात विचार टाकले की विश्वासणाऱ्याच्या डोक्यातून ते विचार आजही जात नाही. आणि तो काय जण म्हणतो, आमचे पाळक काय म्हणते, तुमचे पाळक काय म्हणते याच्यापेक्षा देव काय म्हणन याचा विचार आहे का नाही? जो देव स्वर्गात घेणार आहे त्याचा विचार करा ना. तुम्हाला स्वर्गात काही पाळक नेणार आहे का? दाखवा वचन की पाळक स्वर्गात नेणार आहे विश्वासणाऱ्यांना. दाखवा बायबल मधून वचन. देवाचं ऐकणं याच्यामध्ये आमचं कल्याण नाही. आणि या गोष्टीमध्ये मी स्वतःला उतरवलं. म्हणलं जे काय मी निंदा केली देव बाप्पा, फार भयानक निंदा मी या वचनाची केली, मला क्षमा कर. क्षमा जर केली ना तर या वचनाचीच सेवा करी. आणि देवाने मला दिली एक संधी, बघूया याला संधी देतोय काय करतो. म्हणून या वचनाला मी कधीही नाकारित नाही. याच वचनाची सेवा मी सांगतो. यानो वचनाचा आदर ना हृदयापासून करा. वरवरून हृदय वचनाचा आदर केला आणि देवाला कळतं हा वरवरून वचनाला सन्मान देतोय. मग देव बाप्पन वरवरूनच आशीर्वाद देतो. तू पूर्ण मनाने नाही ना वचनाला मानित, मग तुला पूर्ण आशीर्वाद कशासाठी देऊ मी? तुला पण तसेच आशीर्वाद देईन जसं तू वचनाला जागा देतो. म्हणून माझं सांगणं आहे प्रियांनो, अंतिम समय असा समय आहे प्रियांनो, तुमची परीक्षा घेतली जाईल बरं का. परीक्षा घेतली जाईल आणि परीक्षा घेणारे आपलेच असणार आहेत, बाहेरचे नसणार आहेत. सैतान नाही येणार तुमची परीक्षा घ्यायला. तुमचेच विश्वासणारे किंवा तुमचे सेवक तुम्हाला म्हणते, तुम्ही प्रेषित 2:38 वचन मानता का हो? एखादा म्हणलं मी मानतो. कशाला मानता? कुणी सांगितलं हे वचन? मला का नाही सांगितलं तुम्ही हे वचन सांगणारा येतोय म्हणून? मी वेळेस तुम्हाला हे वचन ऐकण्यापासून थांबवलं असतं, म्हणजे तुम्ही हे बोलले नसते मला. अंतिम समयामध्ये हे होणार आहे. हे अजून झालं नाही पण होणार आहे. मला देव बाप्पाने सगळं दाखवलं. म्हणलं देव बाप्पा मी तुझं वचन सांगतोय, बस मी दुसरं काही नाही करत. तुझं वचन जसं आहे तसं सांगतोय. मी कोणाला म्हणत नाही तुम्ही हे सोडा आणि ते धरा. त्यांना फक्त वचन मानायचं मी सांगतोय, बाकीचं तू सांभाळ. आणि देवाने माझा शब्द ऐकला, अरे योग्य बोललाय म्हणून मी सेवा करतोय. देवाला पसंत येणारी सेवा असली, करणं असलं तर देव म्हणतो जा. अन्यथा देव पण नाही म्हणत माझ्या नावाचा अपमान झाला तरी जा तू सेवा करायला. देव कधीच आपल्या नावाचा अपमान कोणाच्या मुखातून बर्दाश्त करत नाही. आणि ज्यांनी वारंवार अपमान केलं ना त्याची सेवा देवाने बंद केली. लिहिलं नाही. काय लिहिलंय वचनात बघा, एक वचन काढण्याची चूक करू नका. देवाचा आत्मा नाही सांगत वचनाला दोष लाव. देवाचा आत्मा म्हणतो सन्मान कर माझ्या वचनाचा, कारण ते माझं वचन आहे. तुझ्या आत्मिक उन्नतीसाठी आणि शारीरिक जीवनामध्ये आशीर्वाद देण्यासाठी ते ठेवलंय. देवाचं वचन आहे ते, कोणा माणसाचं आहे का? आणि आज प्रेषित 2:38 वचनाला किती साधारण केलंय काही जणांनी.
काही जण प्रभू आरक्षण सांगू नका, माहिती आहे मला हे वचन काय आहे. हे वचन माझ्या समोर चलत नाही, मी हे वचन मानित नाही, या वचनाला मी काही किंमत देत नाही. इथपर्यंत मी शब्द ऐकले नाही, त्यांना काय बोललो मी. देव साक्षीला आहे, जर बोललो असतो तर देवाने मला सेवेतच ठेवलं नसतं. म्हणला असतं तू बोललास त्यांना, तुला नाही सेवा करू देत. म्हणजे योग्य ते सांगण्याचा प्रयत्न केला, नाही ऐकलं. ठीक आहे, तुम्हाला नाही ना मान्य, माझं येणं बंद तुमच्या इथं. नाहीच गेलो त्यांच्याकडे आतापर्यंत. काही जण म्हणतात ब्रदर या ना आमच्याकडे प्रार्थनेला, कशाला यायचं? माझ्या देवाचं वचन तुम्ही नाकारता, मी कशाला यायचं? माझा देव मला मान्यता नाही देत जाण्याची, मी कस काय येऊ तुमच्याकडे? जो वचनाचा आदर करण त्याचा सेवक आदर करणारा असतो. जो वचनाचाच इन्कार करतो तिथं देवाचा आत्मा पाठवून का सेवकाला? म्हणून प्रियांनो, ज्या वचनाला तुम्ही स्वीकारलंय, धरलंय ना, टेम्पररी धरू नका बरं का, दिखाव्यासाठी धरू नका. अरे हे सेवक आले ना, हो आम्ही या वचनाला मानणार आहे, आणि दुसरे आले ना, नाही नाही आम्ही नाही मानितो ते वचन, ते फक्त ते सेवकाला, सेवकाची मनधरणीसाठी आम्ही बोलतो, बाकी आम्ही या वचनाचे जे आहेत तेच आहे. नाही होणार जाणं स्वर्गात, ध्यानात ठेवा. स्वर्गात जायचं असेल तर वचनाला पूर्ण हृदयाने, पूर्ण आत्म्याने, पूर्ण जीवाने आणि पूर्ण शक्तीने मानावं लागल, तर स्वर्गात एंट्री आहे. म्हणून देवाने अंगण ठेवलंय, अंगणामध्ये बोलवलेले असणार आहेत, स्वर्गामध्ये निवडलेले असणार आहेत. आणि जे चुकीने आतमध्ये आलेत ना, जबरदस्तीने घुसायचा प्रयत्न केला, देव त्यांच्याकडे लक्ष देत नाही. देव म्हणतो मी यांना ओळखीतच नाहीये कोण आहे. ते आलेत माझं नाव घेऊन, पण यांची माझी ओळखच नाहीये. देवाला बोलवलेले आणि निवडलेले या दोघांचीच माहिती आहे, तिसऱ्याची माहिती देवाने ठेवली नाही. म्हणून जे चोरून आत घुसलेत ना, ते जसे घुसले तसे निघूनही जाते. काय बोलायला पाहिजे, कसं कसं देव बोलतोय माझ्या मुखातून, कोणता विषय चाललाय, कुठवर बोलत आलोय मी. यांनो बोलायला लागलं ना, इतकं माझ्याजवळ पवित्र आत्मा पाठ होतो, पण मला पण घडीकडे बघावं लागतं. घडीचा टाइम लय जोरात पळू राहिलाय. म्हणून प्रियांनो, शेवटी एक वचन वाचू, डोळे बंद करा. शेवटचं वचन योहान शुभवर्तमान 15वा अध्याय 6वं वचन. कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो, आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात. प्रभूमध्ये राहा, प्रभूच्या इच्छा पूर्ण करा, प्रभूला खुश करत राहिले, प्रभू तुमचे स्वर्गामध्ये जागा तयार करत राहील. म्हणून आजच्या या छोट्याशा वचनातून देव बाप तुम्हाला आणि मला भरपूर